हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार होतो 1969 साली झालेल्या USSR चॅम्पियनशिप म्हणजेच तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या चॅम्पियनशिप मधला गेम आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मिखाईल ताल आणि काळ्या बाजूला विक्टर कुप्रिशिक. तर यांच्या डावात काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली. नाईट F3, G6, C4, नाईट G7, नाईट C3, E5, D4, D6, G3, knight D7, bishop G2, knight G2 F6, castle by white, castle by black, queen C2, rook E8, rook D1, C6, B3, queen E7, E3, knight F8, d takes E5, d takes E5, A4. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अजूनपर्यंत दोन्ही खेळाडूंनी काही वेगळी किंवा फार अटॅकिंग चाल खेळलेली नाहीये. दोन्ही खेळाडू आपापले पीसेस जे आहेत ते डेव्हलप करण्यावरती भर देत आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी फिएनकेटो बिशपचा वापर करून आपले बिशप जे आहेत ते लॉंग डायगोनल ज्याला म्हणतात त्याच्यावरती सेट केलेले आहेत. यानंतर आता पुढची चाल होती E4 आणि E4 ही काहीशी ब्रेक थ्रू चाल आपल्याला म्हणावी लागेल कारण E4 चाल खेळून आता पहिल्यांदा ऍक्च्युअल अटॅक केलेला आहे. ज्यानंतर पुढची चाल होती बिशप A3. तुम्ही जर बघितलं तर काळं प्याद जे आहे ते पांढऱ्या घोड्यावरती अटॅक करतंय म्हणून तालने बिशप A3 चाल खेळून काळ्या खेळाडूच्या क्वीन वरती अटॅक केलेला आहे. सो ही एक काउंटर अटॅकिंग मूव्ह होती ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले C5. त्याने बिशपचा डायगोनल ब्लॉक केला. ज्यानंतर आता पुढची चाल होती नाईट D2. तालने देखील आपला नाईट जो आहे तो बाजूला घेतलेला आहे आणि सेफ केलेला आहे. यानंतर पुढची चाल होती बिशप G4. ही चाल जी आहे ती D1 वरच्या पांढऱ्या रुक वरती अटॅक करतीये पण या परिस्थितीमध्ये तालची चाल होती नाईट टेक्स E4. तुम्ही जर बघितलं तर त्याने आपल्या रुकची फारशी काही फिकीर केली नाही. त्याने पहिल्यांदा E4 घरावरचं प्याद मारलेलं आहे. यानंतर पुढची चाल होती नाईट टेक्स E4, बिशप टेक्स E4, रुक A2 D8. कारण तुम्ही जर बघितलं तर नाईट टेक्स E4 या चालीनंतर जेव्हा बिशप टेक्स E4 ही चाल खेळली गेली त्यावेळी तुम्ही जर बघितलं तर बिशप वरती डबल अटॅक आहे पण त्याच वेळी बिशपला डबल सपोर्ट सुद्धा आहे. सो काळ्या खेळाडूने पहिल्यांदा रुक D8 ही चाल खेळलेली आहे आणि रुक D8 ही चाल खेळून बिशपच्या सपोर्ट वरती तो पहिला अटॅक करतोय. या परिस्थितीमध्ये आता मिखाईल तालची चाल होती बिशप D5. त्याने आपला बिशप जो आहे तो डेंजर कॉलम मधून बाजूला घेतलेला आहे. त्याच वेळी सपोर्टवर होणारा जो अटॅक होता तो सुद्धा रोखलेला आहे आणि स्वतःच्या हत्तीची फिकीरही केलेली नाही. काळ्या खेळाडूकडे आता हत्ती ऍक्सेप्ट करण्यापलीकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता कारण त्याचा एक प्याद ऑलरेडी डाऊन झालेला आहे. सो बिशप टेक्स D1, रुक टेक्स D1, B6, बिशप C6. बिशप C6 चाल खेळून रुक वरती अटॅक आहे म्हणून नाईट D7. काळ्या खेळाडूने बिशपचा डायगोनल ब्लॉक केलेला आहे. ज्यानंतर नाईट E4. आता नाईट E4 ही चाल खेळली जाऊ शकते कारण तिच्यावरती डबल अटॅक जरी असला तरी त्या नाईटला डबल सपोर्ट सुद्धा आहे. सो आता इथे काही धोका नाही. ज्यानंतर रुक F8. पहिल्यांदा काळ्या खेळाडूने आपला हत्ती जो आहे तो डेंजरस डायगोनल मधून बाजूला घेतलेला आहे. बिशप B2. ताल जो आहे तो पहिल्यांदा आता लॉंग डायगोनलवरचा बिशप एक्सचेंज करायची ऑफर देतोय. सो या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती बिशप टेक्स B2. ज्यानंतर आता मिखाईल तालची चाल होती रुक टेक्स D7. तुम्ही जर बघितलं तर तो क्वीनने काळा बिशप मारू शकत नाही कारण त्याचा पांढरा नाईट जो आहे तो अंडर अटॅक आहे पण त्याने रुक टेक्स D7 ही चाल खेळली. ज्यानंतर रुक टेक्स D7, बिशप टेक्स D7 आणि यानंतर ऍक्च्युअली पुढची चाल काळा खेळाडू खेळला रुक D8.
आता तुम्ही जर बघितलं तर तालकडे सुद्धा 3 मोहरे आहेत, काळ्या खेळाडूकडे सुद्धा 3 मोहरे आहेत, पण काळ्या खेळाडूकडे रूक आहे, तो एक्सचेंज अप आहे, ज्याच्यामुळे त्याला एंड गेम मध्ये फायदा होऊ शकतो. आणि तुम्ही जर आता बघितलं तर रूक D8 ही चाल खेळण्याआधी काळा खेळाडू जो आहे तो आपल्या क्वीनने सुद्धा बिशप मारू शकत होता, ज्यानंतर तालने कदाचित आपल्या क्वीनने काळा बिशप मारला असता, पण काळ्या खेळाडूने ते अवॉइड केलेलं आहे. त्याने पहिल्यांदा रूक D8 ही चाल खेळली, बिशपवर अटॅक केलेला आहे. त्याचा प्लॅन कदाचित काहीसा असा असेल की जर या परिस्थितीमध्ये ताल जर काही खेळायची चाल चुकला, म्हणजे समहाऊ लेट्स से तालने गडबड करून बिशप मारला, तर मे बी काळा खेळाडू जो आहे तो पहिल्यांदा नाईट मारेल. आणि आता तुमच्या लक्षात येईल की क्वीन साठी H1 A8 हा डायगोनल ओपन झालेला आहे. त्याच वेळी आता परिस्थिती अशी आहे की पांढरा बिशप जो आहे तो खरंच कुठेच हलू शकत नाही, कारण तो कुठेही जरी हल्ला तरी आयदर मटेरियल लॉस फिक्स आहे किंवा ऑलमोस्ट चेकमेट फिक्स आहे. म्हणजे कदाचित त्याला एकच सेफ जागा आहे शिल्लक, जी म्हणजे बिशप H3, ज्यानंतर मे बी असा काहीतरी चेक आपल्याला बघायला मिळेल. आणि हे कदाचित असं काहीसं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं, जिथे काळा खेळाडू आता क्वीन आणि रूक यांचा अटॅक बिशप वरती करू शकतो. म्हणून इथे मटेरियल लॉस तरी होईल किंवा चेकमेट तरी होईल. त्याच वेळी व्हाईट क्वीन तुम्ही जर बघितलं तर डायरेक्ट कुठेही चेक देऊ शकत नाही किंवा चेकमेट करू शकत नाहीये. या परिस्थितीमध्ये खरं पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूला मटेरियल लॉस होणार हे निश्चित आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की जेव्हा बिशप रूक D8 ही चाल खेळली गेली, त्यानंतर पांढऱ्या खेळाडूला काळा बिशप मारणं हे थोडंसं रिस्की आहे, कारण काळी क्वीन जी आहे ती अतिशय महत्वाचे सगळे डायगोनल्स जे आहेत ते कव्हर करते. आणि त्याच वेळी व्हाईट बिशप कुठे फारसा जाऊ शकणार नाही, कारण हत्ती एकतर तो बिशप मारेल किंवा हत्ती जो डायरेक्ट तो D1 स्क्वेअर वरती येऊ शकतो. सो हे सगळं लक्षात घेऊनच रूक D8 या चालीनंतर आता तालने काही काळा बिशप मारला नाही, त्याची चाल होती बिशप C6. त्याने आपल्या नाईटला परत एकदा सपोर्ट दिलेला आहे. यानंतर आता पुढची चाल होती बिशप G7, नाईट D5, क्वीन E5, A5, क्वीन A1 चेक. आणि हा एक प्रकारची लालच किंवा एक प्रकारचा ट्रॅप होता की क्वीनला A1 चेक दिला, त्यावेळी आपलं प्यादा देखील पुढे ढकललेलं आहे, किंग G2 आणि क्वीन टेक्स A5. पण ही या डावातली काहीशी चुकीची चाल आपल्याला म्हणायला हवी, कारण या चालीनंतर तुम्ही जर बघितलं तर क्वीन जी आहे ती एका कोपऱ्यात गेलेली आहे, एका कोपऱ्यात ब्लॉक झालेली आहे. तालने या चालीचा पुरेपूर फायदा उचलला. त्याने खेळलेली चाल होती नाईट G5. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नाईट जो आहे तो प्यादावरती नाईट आणि बिशप मिळून F7 प्यादावरती डबल अटॅक करतायत. या परिस्थितीमध्ये काळा खेळाडूकडे रूक F8 ही चाल सुद्धा होती, पण त्याची चाल होती बिशप F6, ज्याला मिखाईल तालने उत्तर दिले. सगळ्यांना वाटेल की तालने कदाचित F7 प्याद मारलं असेल, पण तसं झालं नाही. आणि त्यामागे एक कारण हेही असू शकतं की समजा F7 प्याद मारलं असतं तर मे बी काळ्या खेळाडूने लगेचच आपला रूक एक्सचेंज करून टाकला असता, आणि मग हे असं काहीतरी व्हेरिएशन बघायला मिळालं असतं, जिथे आता तुमच्या लक्षात येईल की काळा खेळाडू पीसअप आहे, जो एंड गेम मध्ये जिंकू शकतो. तालने देखील हे ओळखलं होतं. म्हणूनच ज्यावेळी बिशप F6 ही चाल खेळली गेली, त्यावेळी मिखाईल तालने नाईट टेक्स F7 ही चाल न खेळता नाईट टेक्स H7 ही चाल खेळली. त्याने इथून बिशपवर अटॅक केला. सो आता किंग टेक्स H7, ज्यानंतर बिशप टेक्स F7, आणि तुम्ही जर बघितलं तर आता G6 प्यादावरती डबल अटॅक आहे. कंपल्सरी ते प्यादा वाचवायलाच लागणार आहे. म्हणून रूक G8, ज्याला मिखाईल तालने उत्तर दिले, बिशप टेक्स G8 चेक.
किंग टेक्स G8, क्वीन टेक्स G6 चेक, बिशप G7, H4, क्वीन C3, H5. तुम्ही जर बघितलं तर पांढरी काळी क्वीन आता पांढरं प्याद B3 हे प्याद मारू शकते, पण त्यानंतर H6 ही चाल येणार आणि काळा राजा ऑलमोस्ट चेकमेट होईल. सो ते अवॉइड करायचं होतं, म्हणून क्वीन F6, ज्याला तालने उत्तर दिले क्वीन टेक्स F6, बिशप टेक्स F6, किंग E3, किंग F7, किंग E4, किंग E6, F4, A5, G4 आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. तुम्ही जर बघितलं तर मिखाईल तालकडे एकही मोहरा शिल्लक नाही, पण त्याच्याकडे बिशपसाठी 3 प्यादी शिल्लक आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की जर प्यादी कनेक्टेड असली तर एंड गेम मध्ये कनेक्टेड प्यादी बिशपच नाही तर रूकला सुद्धा नलिफाय करू शकतात. मला खात्री आहे की बऱ्याच लोकांनी त्याचा अनुभव घेतला असेल. तर कनेक्टेड प्यादी असल्यामुळे तुम्ही जर बघितलं तर आता ताल जो आहे तो एका बिशप वरती सहज अटॅक करू शकतो. त्याच वेळी प्रॉब्लेम असा आहे की जर काळा राजा जर E6 स्क्वेअर सोडून मागच्या रो मध्ये गेला, म्हणजे काहीतरी एक लेट्स से रॅन्डम चाल म्हणून बघू की रॅन्डम चाल म्हणून राजा मागच्या स्क्वेअरला गेला, तर प्रॉब्लेम असा आहे की पांढरा राजा जो आहे तो ऍज पर द पोझिशन एकतर F5 किंवा D5 इथे येऊ शकतो. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तो D5 वरती येईल आणि तुमच्या लक्षात येईल की ऑल ऑफ द सडन काळा राजा जो आहे तो आता गेम मध्ये ऑलमोस्ट येऊ शकणार नाही, कारण त्याचे महत्वाचे स्क्वेअर जे आहेत ते ब्लॉक झालेले आहेत. आणि परत प्यादांवरती अटॅक करणं सुद्धा अवघड आहे, कारण राजा आता पुढे आल्यामुळे हळूहळू ही कनेक्टेड प्यादी एक एक करत अजून पुढे येणार आहेत, जे काळ्या खेळाडूसाठी डेफिनेटली खूप अडचणीचं ठरेल. आणि त्याच वेळी समोर खेळणारा मिखाईल ताल होता, तो कशा पद्धतीने खेळू शकतो हे एव्हाना जग जाहीर झालेलं होतं. आणि हे सगळं लक्षात घेऊनच तुम्ही जर बघितलं तर G4 ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि मिखाईल तालने हा डाव जो जिंकलेला आहे तो विदाउट एनी पीस, म्हणजे शेवटी एंड गेम मध्ये त्याकडे एकही पीस राहिला नव्हता तरी देखील त्याने हा डाव जिंकलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.